तर सरकारनं नव्या अध्यादेशामध्ये सगळे सोयऱ्यांबाबतची मनोज जरांगेंची मागणी मान्य केली आहे। मात्र यावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी या अध्यादेशावरती आक्षेप घेतलाय। दरम्यान या संदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत भुजबळांच्या आक्षेपावरती हात झटकलेत। दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहतो आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही। ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात हा एक पार्ट आहे। सुनील तटकरे असं म्हणतात की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नसेल। छगन भुजबळची आहे ना, बस ही भूमिका छगन भुजबळची आहे का? ती कुणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही। 35 वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार। असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील, काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, काय विरोध सुद्धा करतील। कारण ते प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे की काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।